तर मागची गाडी बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आलोय. आपण आहोत दुबईमध्ये. ऑब्व्हियसली टायटलवरनंही तुम्हाला कळलंच आहे. दुबईमध्ये का आलोय हे तुम्हाला मी जरा उठल्यावर सांगतो, कारण की आत्ता जस्ट पोचलोय. पुणे एअरपोर्टवर तसंही व्लॉग करायला अलाउड नाही आहे. दुबई एअरपोर्टवर रात्री पोचलो, म्हणजे पहाटे पोचलो, त्यामुळे तिथेही काही व्लॉग केला नाही आहे. डिरेक्टली हॉटेलच्या इथून आपण व्लॉगची सुरुवात केली आहे. जाणार आहे, झोपणार आहे आणि उठल्यानंतर आपण आरामात बोलू. वेलकम टू दुबई हबीबी. बघा, एक लॅम्बो, एक कॉर्वेट. आता आला की नाही फील दुबईमध्ये आलोय याचा. व्लॉगची सुरुवात निवांत सुरू करू. सगळे जरा डिटेल्स तुम्हाला मी आरामात देतो. जरा इश्यू झालाय तो सॉर्ट करतो आणि तुम्हाला डिटेल्स देतो. चला 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 चला. इथे लोक थांबतात क्रॉस करताना. आपल्याला सवय नाहीये ना, लोक थांबतात इथे क्रॉस करताना. हे कुठे चाललेत? हॉटेल त्यांचं तिथे कुठल्या बाजूने चाललेत माहिती नाही. नमस्कार सॅवेज माणसांनो, साधा माणूसच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्लॉगची सुरुवात खूप लेट, खूप विचित्र, ॲब्रप्ट झालेली आहे. कारण की आपली फ्लाईट होती रात्रीची. म्हणजे पुण्याहून आपण निघालो 12 वाजता, इथे पोचलो साधारण 2:30 वाजता आणि हॉटेलला पोचलो आपण साधारण 3:30 वाजता. 4 वाजता झोपलो. तर मी इथे आलोय कशासाठी? आपण दुबईला आलो आहोत. GYC 1.0 असा एक बेसिकली समिट आहे. स्टुडंट्स वेगवेगळ्या देशातून येणार आहेत, स्पीकर्स वेगवेगळ्या देशातून येणार आहेत, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे, आणि आय एम हिअर ॲज वन ऑफ द स्पीकर्स. तर माझा परफॉर्मन्स पण आहे छोटासा आणि मी स्पीकर म्हणूनही आलोय. विषय असा झालाय की माझ्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे जे काही चाललेलं ते घडत नाहीये. त्याची 2-3 कारणं आहेत. मुळात ह्यांना म्हणजे GYCच्या टीमला जेवढे रजिस्ट्रेशन्स हवे होते तेवढे रजिस्ट्रेशन्स आधी मिळाले, पण मग मुलांच्या एक्झाम्स प्रीपोन झाल्या आणि डेट क्लॅश झाल्यामुळे अर्ध्याहून जास्त रजिस्ट्रेशन कॅन्सल झाले. त्यामुळे ह्यांना बजेटचा खूप इश्यू आला. मी लँड झालो तेव्हा मला 3 लोकांच्या रूममध्ये म्हणजे माझा स्टेचं अरेंजमेंट केली काल रात्रीपुरती, आणि आज आता ट्विन शेअरिंगमध्ये मला राहायला लागणार आहे. आय एम नॉट ॲट ऑल कम्फर्टेबल ऑनेस्टली. मला कोणाबरोबरही, मला कुठल्याही परपुरुषाबरोबर रूम शेअर करायला आवडत नाही. म्हणजे परस्त्री बरोबरही नाही, मला रूम शेअर करायलाच आवडत नाही कोणाबरोबरही, अंटिल अनलेस आय नो दॅट पर्सन एकदम असं जवळून किंवा पर्सनली मित्रमैत्रीण कोणी असेल, जवळचं कोणी फॅमिली मेंबर असेल तरच मी रूम शेअर करू शकतो. अदरवाईज मी कम्फर्टेबल नाहीये. पण ते करायला लागणार आहे कारण की अगेन हे म्हणलेत की यांचे बजेट इश्यूज आहेत. सो असं सगळं झालेलं आहे एकंदरीत. आलं वाटतं कोणीतरी. आपण कंटिन्यू करू हा व्लॉग. थांबा जरा. सो मी या दोघांबरोबर राहतोय. त्यांची रूम आत आहे, ही स्वीट आहे, मोठी आहे. त्यामुळे इथे माझा जो बेड आहे तो इथे लावलेला, इथे तो बेड आता घेऊन गेलेत कारण की आम्ही आज इथून चेकआउट करणार आहोत. ह्या रूम मधून याच हॉटेलमध्ये राहणार आहे, फक्त वेगळ्या रूम मध्ये जाणार आहे. आणि माझी रूम आहे बहुतेक एका मलेशियन मुलाबरोबर मला शेअर करायला लागणार आहे. ते मी आधी जसं तुम्हाला म्हणलं आय वॉजंट कम्फर्टेबल. मी त्यांना म्हणलं, ते म्हणले बजेटचा इश्यू आहे आणि असं तसं तसं. सो आय वॉजंट एक्सपेक्टिंग की असं काहीतरी होईल, कारण की मी आता स्पीकर म्हणून आलोय. तर आय मीन एनिवे, सो हे सगळे असे इश्यूज आहेत. माझी मोस्टली ट्रिप कॅन्सलच होणार होती मुळात सगळ्यात पहिले, पण ती झालेली नाहीये. मी इथे आलोय. तसे काही कंप्लेंट्स आहेत, पण मी समजूही शकतो की त्यांचेही इश्यूज आहेत. माझं काय होतं माहिती का नेहमी, की तुम्हाला काय तुम्ही डिझर्व करता ह्याच्यासाठी भांडायचं का समजून घ्यायचं आणि जस्ट बी अ नाईस पर्सन अँड कोऑपरेट, कोऑर्डिनेट, असं होतं. आणि लोक सगळी चांगली आहेत. सो मला अजून ते पण असं असतं की लोक चांगली आहेत ना, मजा होते, आपण करू ऍडजस्ट. पण हे नाही केलं पाहिजे असं मला भरपूर लोकांनी सांगितलंय की तू पण प्रोफेशनल, ब्ला 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 ब्ला, जे काय आहे. एनिवे, सो आपण आज आलो आहोत दुबईला. आता 12 वाजलेत, साधारण 12-12:30 झालेले आहेत. 1 वाजत आलाय. संध्याकाळी 6 वाजता आहे आपली क्रूजची एक राईड असणार आहे. ती ह्यांनीच ऑर्गनाईज केली आहे. सो 6:30 वाजता आपल्याला त्याच्यासाठी निघायचं. 6:30 पर्यंत वेळ आहे, पण सकाळपासून आतापर्यंतचा जो वेळ आहे तो ह्याच्यातच गेलाय, या सगळ्या गडबडीत, धावपळीत. आता रूम आम्हाला इथून चेकआउट करून दुसऱ्या रूम मध्ये चेक इन करायचं आहे. ते होईल हळूहळू.
त्यामुळे आजच्या दिवसात मी तुम्हाला कितपत काय दाखवू शकेन आय एम नॉट शुअर. दुबईचा प्रॉपर व्लॉग आपण उद्यापासून म्हणजे संध्याकाळपासून सुरू करू, कारण की क्रूज राईड तर होईलच ऑब्व्हियसली, पण हा मोडका तोडका व्लॉग असणार आहे, समजून घ्या. एमिरेट्स मॉल बाजूलाच आहे, त्या मॉलला आपण थोड्या वेळाने जाऊ. जेवायसाठी सोय केलेली आहे, पण ब्रेकफास्ट मी एवढा तोडलाय कारण की कॉम्प्लिमेंटरी होता, हाणलंय. आधाशी आहे आणि फुकट आहे म्हणून नाही खाल्लंय, भूक लागलेली, काल रात्रीपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून खाल्लंय. आपल्याला सवय अशी 5 स्टार वगैरेची, वी आर युज्ड टू दिस लाईफस्टाईल, यू नो हाऊ इट इज. भेटू थोड्या वेळाने मॉलला. बाहेर पडल्या पडल्या एक लाल कॉर्वेट, एक पिवळी कॉर्वेट, एक कारचा गेम होता माहितीये का, त्यात अशा दोन, एक पिवळी आणि एक लाल गाडी असायची. मला एकदम तशी आठवण झाली. माईक लावलेला आहे इथे. स्पोर्ट्स कार, जी वॅगन्स अशा तुम्हाला मिनिटाला दिसतील. आता ही बघा, ही गाडी बघा. हा समोरच मेट्रो स्टेशन आहे. मॉल कुठल्या बाजूला आहे आपल्याला शोधायचं आहे. बाहेर खूप आवाज आहे पण आपण माईक लावलाय, सो होपफुली तुम्हाला ऑडिओ क्लिअर येत असेल. मी कॅमेरा बॅग घेऊन फिरतोय आणि आपली एक नॉर्मल बॅग घेऊन फिरतोय. जी रूम काल दिलेली ना तीच रूम दिवसभर आहे आणि नंतर मग मला चेंज करायची आहे. पण मग ते जे माझ्याबरोबर होते रूममेट ते म्हणले की तू तुझी बॅग ठेव, तुला फिरायला जायचं असेल जा. संध्याकाळी 6:30 पर्यंत वेळ, 1:30 वाजले. म्हणलं अरे इतका वेळ कसं थांबणार ना मी, फक्त एक रूम चेंज करायसाठी मी संध्याकाळपर्यंत माझा अख्खा दिवस वाया नाही घालवू शकत. आता आपण चालत चालत समोर चाललोय ना, तिथे एक लॅम्बो उरुस उभी आहे आणि त्याच्यासमोर आय थिंक रोल्स रॉयसची SUV उभी आहे, तीही दाखवतो आणि मग आपण मॉलला जाऊ डिरेक्टली. आपल्याला चालताना जरा बघून चाललं पाहिजे. इथली लोक चांगली आहेत, पण आपण आपल्याला बावटार्क कसंही नाही चालू शकत. अरे काय ते स्पोर्ट्स कार, सुपर कार, क्रेझी कल्चर आहे भाई. हे काय म्हणजे दुबईत बाहेर पडल्या पडल्या रस्ते एकतर एकदम क्लीन आहेत, मोठे आहेत आणि तुम्हाला मी जसं म्हणलं तसं हे बघा. 1 मिनिट, आणि ही व्हॉट द हेल, ही नॉर्मल उरुस नाहीये तुमची आईच्या गावात. ही मॅन्सरी व्हर्जन उरुस आहे. आईला 44435 आणि 33440. इथे अजून एक वैशिष्ट्य असं आहे दुबईचं की गाड्यांहून जास्त महाग नंबर प्लेट असते. हे कार रेंटलचंच दुकान आहे. इथे तुम्ही कार बी रेंट करू शकता. काय क्रेझी आहे, दिसतंय का? रोल्स रॉयस वगैरे असल्या गाड्या तुम्ही रेंट करू शकता. आपण नाही आपल्याला आपल्याला जमणार नाही, आपल्याला परवडणार नाही, आपल्याला शक्यही नाहीये. पण इथे थोडं मी अजून परत चालत आलोय पुढे, तर कार रेंटल्स मध्ये आय थिंक या रेंटल्सच आहेत सगळ्या. रेंटल्स कुठल्या कुठल्या आहेत बघायच्यात का तुम्हाला? थांबा. अरे काय हे, लॅम्बो, फेरारी, लॅम्बो, अगेन लॅम्बो, 4-5 लॅम्बो, रोल्स रॉयस. मी जाऊन बघू शकतो का आत? हकलतील उगाच मला गरीब म्हणून. तर भरपूर लोक इथे काय करतात माहितीये का, इनफॅक्ट युट्यूबर्स आणि व्लॉगर्स वगैरे आहेत ना, ते आठवडाभर येतात. इस्पेशली जे श्रीमंत कंट्री मधले आहेत, ज्यांना इथली करन्सी चीप पडते, ते काय करतात, ट्रिपसाठी येतात आठवडाभर. छान घर रेंट आउट करतात, बंगला रेंट आउट करतात, कार्स रेंट आउट करतात आणि 1-2 महिना असे ठिकाणी व्लॉग्स बनवून ठेवतात. असं दाखवतात की आपली लाईफस्टाईल अशी फुल रिच आहे. सगळं रेंटेड असतं, खरं काही नसतं, त्यांचं स्वतःचं काही नसतं. असं रेंट आउट करतात. दिसतच इथे आता तुम्ही लॅम्बो आणि रोल्स रॉयस वगैरे जर रेंट आउट करू शकता, तसं रेंट आउट करतात, व्लॉग्स बनवतात आणि मग परत जातात आपापल्या घरी आणि म्हणतात की आता वेगळी लाईफस्टाईल. हे असं खूप चालतं इथे, असं मी ऐकलंय. खरं खोटं आपल्याला काय माहिती, आपण साधा माणूस आहे. आपले व्लॉग साधे, चिल, निवांत. आता आपण ज्या एरियात राहतोय त्या एरियाचं नाव मला माहिती नाहीये, पण एमिरेट्स मॉलच्या बाजूला आहे. आता कुठला एरिया तुम्हाला माहितीच आहे आणि जवळ तिथे मेट्रो स्टेशन पण आहे. मी जरा आजूबाजूला काय ते पहिले फिरून घेतो, मग आपण मॉलला जाऊ. आमच्या या हॉलिडे इनच्या लाईनीतच इथे असे छोटे कॅफे आहेत, एक स्टोअर पण आहे. त्यामुळे मला जर काही विकत घ्यायचं असेल आणि खायचं असेल, जसं आपण युरोपमध्ये नेहमी करतो, चॉकलेट मिल्क घ्यायचं आणि निवांत फिरायचं का, कारण की आपल्याला आता बेसिकली आता म्हणजे या लेवलला पोहोचून आता आपल्याला फिरायला जास्त आवडतं आणि वेळ मिळत नाही खायला प्यायला म्हणून. आधी काय असायचं माहितीये का, बजेट ट्रिप असायची, पैसे कमी असायचे, त्यामुळे फक्त चॉकलेट मिल्कच परवडायचं. आता तसं नाहीये.
आता आपल्याला जेवण खाण परवडू शकतं, पण आपल्याला भान राहत नाही फिरण्याच्या नादात. सो आहे दुकान आहे, तिथून काहीतरी घेऊ शकतो मी. 7 सिरीज वगैरे तर छाटछूट वाटते इथे गाडी. एवढ्या भारी गाड्या आहेत की काय म्हणजे वा. दुबई हबीबी खेळ. ऑल्सो अजून एक गंमत म्हणजे गरम नाही होते इथे. आत्ता 2 वाजले तरी गरम होत नाहीये. वारा आहे छान, आभाळ आहे वरती, ढगाळ नाहीये पण ढग आहेत खूप, त्यामुळे असा सूर्य अरे आत्ता बोललो ना रे, ढग आहेत, सूर्य अंगावर येत नाहीये. असो, इट्स अ प्लेझंट डे टुडे, इट्स अ नाईस डे. न्यू कंट्री. आता जो आपला मूड ऑफ झालेला बिकॉज ऑफ द होल रूम नाही मिळाली आणि ट्रीटमेंट हवी तशी नाही मिळाली, तो जो मूड ऑफ झालेला तो आपण बाजूला ठेवू आणि आता आपली ट्रिप चालू करू, एन्जॉय करू. लेट्स गो टू द मॉल. जर अशी काय बोलतोय मी, जर अशी दिशा चुकली आपली, आपण या डिरेक्शन मध्ये गेलो, आपल्याला त्या डिरेक्शन मध्ये जायचंय. माझ्याकडे सिम कार्ड नाहीये, ई सिम त्यांनी दिलंय एअरपोर्ट वरती. हा बाय द वे, एअरपोर्ट वरती आल्या इमिग्रेशनच्या इथे त्यांनी ई सिम दिलंय, जे 2-3 दिवस चालतं. ते ऍक्टिव्हेट करायचं मला, मी केलंही होतं दुपारी, पण खूप वेळ लागत होता. तोही नाद मी सोडला आणि ते QR कोडचा QR कोडचा स्क्रीनशॉट घ्यायच्या आधीच मी ते एक्झिट केलं. ते तर लेंदी प्रोसेस आहे, परत जाऊन करीन मी. सो सिम कार्ड नाहीये इथे. एका माणसाला मी विचारलं, एक्सक्यूज मी, तो असं झालं जरा. म्हणलं अरे बाबा प्रश्न विचारतोय फक्त. पण त्यांनी सांगितलं की तिकडे आहे, 10 मिनिटं चालत गेलं असं तुला आरामात मिळेल, जाऊ शकतोस, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इट्स ओके, म्हणजे लोकांना विचारलं ना, लोक मदत करतात. हा फुटपाथ मध्येच संपला म्हणून मला जरा कळलं नाही की काय म्हणजे नक्की जाऊ नाही जाऊ, इथले रूल्स रेग्युलेशन सिस्टीम काय. उगाच फाईन बिन फाडायचे, म्हणायचे भरा 1000 दिराम बिराम. म्हणून आपलं बघायचं, 4 ठिकाणी बघायचं काय काय कसं काय. का आपण पुण्यात आहोत असं वागायचं नाही, लक्षात ठेवा. काय गाड्या आहेत. जी वॅगन बघून घ्या. जी वॅगन म्हणजे असे जे अंबानी आहेत ना आपले, त्यांच्याकडे जे पोलिसांना त्यांनी कार दिल्यात ना, ती आहे ही गाडी. बाय द वे ही 2.5-3 करोडची गाडी आहे बरं का. तुम्हाला वाटेल की अच्छा पोलिसांना दिल्यात ना मग काय, मग चालतं. हा महागडी गाडी आहे, पैसेवाल्यांची कामं आहेत. जी वॅगन मर्सिडीजची. ते बघा, हा काय रंग आहे लॅम्बोचा, काय गाडी आहे ही अरे आईला. आणि लोक पेटवत जातात बरं का इथे बाय द वे गाड्या.